प्रसारित करीत आहोत अक्षर हा साहित्यविषयक कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया उसवन या कादंबरीसाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक देविदास सौदागर यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, नमस्कार. अक्षर या साहित्यिक कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमात असे एक युवा साहित्यिक आलेले आहे ज्यांना 2024चा युवा साहित्य पुरस्कार देखील मिळाला आहे. आणि त्यांच्यासोबत आज आपण त्यांच्या जीवनाचा परिचय आणि त्यांना ज्या उसवन या कादंबरीला युवा साहित्य पुरस्कार मिळाला त्याबद्दलसुद्धा आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, सुरुवातीला आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि तुम्हाला युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपलं मनपूर्वक अभिनंदन. खूप धन्यवाद. सर, सुरुवातीला मला हे सांगाल की आपलं बालपण कुठलं आणि शालेय जीवन कशा पद्धतीनं आपण घालवलं? माझा जन्म तुळजापूरचाच आणि माझं हे कुटुंब खरं तर स्थलांतरित. मूळचा आपला उस्मानाबाद जिल्ह्यानंतर लातूर वेगळं झाल्यानंतरचा आत्ताचा औसा तालुक्यातील जे बेलकुंड म्हणून खेडेगाव आहे ते आमचं मूळ गाव. आजोबा पणजोबा किंवा वडील त्याच गावात जन्मले, तिथं राहिले. बरं. वडील नंतरच्या काळामध्ये कामाच्या शोधात तुळजापुरामध्ये आले. बरं. आणि माझा जन्म तुळजापूरचाच. तुळजापूरच्या रामवर्धानी प्राथमिक विद्यामंदिरमध्ये 1ली ते 7वी माझं शिक्षण झालं. बरं. तर ते शिक्षण होत असताना वडील टेलर काम करायचे आणि वडिलांचं टेलर काम जवळनं बघितलं. त्याच्यामुळं मला आवर्जून असं टेलर काम शिकावं लागलं नाही. मी बघून किंवा थोडं असं ते काम शिकत गेलो. बरं. 1ली ते 7वी विषयी अशी विशेष आठवण सांगावी असं म्हणजे शाळा चांगली होती, शिकवणारे शिक्षक असतील किंवा त्याच्या जोडीला आपली जी हालाकीची परिस्थिती होती त्या सगळ्या आठवणी आहेत. आणि नंतरच्या काळामध्ये पुढलं शिक्षण 8वी ते 10वी महात्मा ज्योतिबा फुले रात्रशाळा तुळजापूर इथं मी घेतलं. आणि 11वी 12वी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर इथं शिक्षण घेतलं. हां सर, तुम्ही 8वी ते 10वी ही रात्रशाळामध्ये शिक्षण घेतलं आणि ग्रॅज्युएशन तुम्ही हे मुक्त विद्यापीठामध्ये घेतलं. यामागचं नेमकं कारण सांगू शकाल? खरं तर 7वीपर्यंत शाळा होत असतानाच खूप ओढाताण करावी लागलेली. कारण मी 4थीला असतानाच वडिलांची ओपन हार्ट सर्जरी झाली. बरं. मग आमचं एकदम गरीब कुटुंब होतं. त्या काळी वेगवेगळ्या माध्यमातून मदत जमवून ते ऑपरेशन त्यांचं पार पाडलं सोलापूरला. आणि तेव्हाच शाळेवर टांगती तलवार होती की शाळा सुटती का काय आपली. बरं. मग 8वीला येण्यास पर्याय उपलब्ध झाला रात्रशाळेचा की बाबा आपल्याला जर दिवसा कामाला जावं लागलं किंवा करण्याचे पर्याय खुले राहावेत, या अर्थाने रात्रशाळेत प्रवेश घेतला. आणि दिवसा आपल्याला जे काही टेलर काम वगैरे करायचं असेल ते करायचं. कधी मग जर नसलं आपल्याला काय काम तर जायचं मित्रांसोबत वगैरे, अभ्यास वगैरे बघायचा. अशा टाईपमध्ये 10वीपर्यंत झालं शिक्षण एकूण. आणि 11वी 12वी साहजिकच बाहेर न झाल्यासारखीच झाली. कारण नंतर शिक्षणासाठी पूर्ण वेळ द्यावा एवढी वेळ आपल्याकडे नव्हता. कारण आपण काम केल्याशिवाय आपली घरची चूल पेटणार नाही अशी परिस्थिती होती. त्याच्यामुळं 10वी नंतर शिक्षण पूर्ण बाहेरनंच घेतलं. बरं. सर, हे शिक्षण घेत असताना तुम्हाला वाचनाची आवड आणि त्यासोबतच लेखनाची आवड कशी लागली? मग लहानपणी 1ली ते 7वीच्या जो प्राथमिक काळाचा मी उल्लेख केला त्या काळामध्ये तर घरात रेडिओ ही सुद्धा नव्हता. त्यामुळं साहजिकच मनोरंजनाची साधनं नव्हती. लाईटसुद्धा मी 3रीला असताना घरामध्ये लाईट घेतलीत. तर जे आपले वर्तमानपत्राचे तुकडे असतील, म्हणजे आपण एखाद्या किराणा दुकानात गेलो तर त्यासोबत गुंडाळून वर्तमानपत्राचे तुकडे आजही येतात पेपरचे, तर त्याच्यावरचं मी वाचायचो. कधी कधी त्यात बोधकथा यायच्या किंवा काही काही गोष्टी यायच्या. त्यातून मग गावातल्याच वाचनालयात तिथं 7वी नंतर मी जायला लागलो. तिथं वेगवेगळी पुस्तकं चित्रांची वगैरे सुरुवातीच्या काळामध्ये तशी पुस्तकं बरीचशी वाचण्यात आली. आणि मग नंतरच्या काळामध्ये वाचनाची आवड वाढतच गेली. बरं. हां, असा एकूण. आणि मग लेखनाला सुरुवात कधी केली सर? मग ही पुस्तकं वाचत असताना एक वाचक म्हणून बरीच पुस्तकं वाचनात येऊन गेली. त्याचा काही ठराविक आकडा नाही सांगता येणार. पण कविता जे आपलं बालभारतीचे अभ्यासक्रम असेल
त्यातले धडे कविता वाचत असताना असे वाटलं आपणही काहीतरी लिहून बघावं. मोडक्या तोडक्या कविता एक 2007-8 सालापासून मी लिहायचो. त्याच्यात तितकं सातत्य नव्हतं. बरं. मग विशेषतः 15 नंतर त्याच्यात थोडंसं सातत्य यायला सुरुवात झाली. म्हणजे वयाची प्रगल्भता असेल किंवा वाचनाची प्रगल्भता असेल, लिखाण चांगल्या प्रकारे सुचू लागलं. आणि मग आधी वाचनाची आवड, नंतर लिखाणाची आवड, असा हा प्रवास. असं पुढं कविता लेखन सुरू राहिलं. बरं. सर, तुम्ही म्हणालात की तुम्ही सुरुवातीला कविता लेखन केलं, तर एखादी तुमच्या आवडीची चांगली कविता आपल्या श्रोत्यांना ऐकून दाखवाल? हो, निश्चित ऐकून दाखवेन मी. माझ्या शिवणकामाचे संदर्भ असलेली एक कविता आहे. ती कविता मी तुमच्यासाठी म्हणून दाखवेन. माझी धागा नावाची कविता आहे. माणसाच्या प्रगतीमध्ये चाकाचा शोध हा सगळ्यात मोठा क्रांतिकारी शोध. माणसाच्या प्रगतीमध्ये चाकाचा शोध हा सगळ्यात मोठा क्रांतिकारी शोध. या चाकाने पळवली सुसाट दुनिया. माझ्याही हातात एक चाक आहे, माझ्याही पायात एक चाक आहे. हे चाक फिरवून मी करतोय धागे जोडण्याचा प्रवास. यातून उमटत आहेत असंख्य खानाखुणा. जोडता आलं पाहिजे काहीही, नाही म्हणायचं नाही. हा एकच आवाज वारंवार येत असतो आतमधून. कुठलं जीर्ण धोतर, कुठली जीर्ण साडी, हलक्या हाताने मजबूत करण्यासाठी करावा लागतो आटापिटा. खरं तर नसा म्हणजे धागेच आहेत, कुणीतरी विणलंय हे शरीर. मुळ्या म्हणजे धागेच आहेत, कुणीतरी विणलंय हे झाड. धाग्याचे असंख्य प्रकार आहेत. जाणकार शिंपी आयुष्यभर हुडकत राहतो वेगवेगळे धागेदोरे. फिरत्या रंगाचा न तुटणारा धागा मिळाला तर आयुष्य सहजपणे शिवता येईल असं वाटतं कधी कधी. पोटातल्या आतड्या गोळा करून गुडघ्याच्या वाट्या वाजत असताना श्वास रोखून धरून घालत राहतो टाके. सुईच्या तालावर पडत जातात काळजाचे ठोके. न तुटणारा धागा अभंग असलेली साक्ष देतो. त्यातून जाणिवे नेनिवेतला नामदेव ठळक उभा राहतो. त्यातून जाणिवे नेनिवेतला नामदेव ठळक उभा राहतो. वा, खूप छान सर. तुम्ही तुमचीच भावना या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहेत असं वाटतं. सर, तुम्ही ही ज्या कविता लिहिल्या आहेत त्या या कविता संग्रह वगैरे नंतर प्रकाशित तुमचा झालेला आहे का? माझं 2018 साली माझं पहिलं पुस्तक कर्णाच्या मनातला हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. त्याच्यामध्ये एक वेगळा प्रयोग म्हणजे पूर्ण कर्णावरच त्या कविता आहेत. बरं. कर्णावर कविता लिहित असताना त्याला आजच्या सामान्य माणसाशी जोडू बघितले. म्हणजे लायक असून सुद्धा त्याला अनेक मान अपमान किंवा अन्यायाला सामोरं जावं लागतं. बरं. महाभारतातल्या त्या कर्णाला आजच्या डायरेक्ट सामान्य माणसाला थेट जोडू बघणारा तो कविता संग्रह लिहिण्याचा मी प्रयत्न केला. त्यात संपूर्ण कविता ह्या कर्णावरच आहेत. बरं. आणि नंतरच्या काळामध्ये 2021 साली काळजात लेण्या कोरताना हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. तो कशावर आधारित आहे? तो त्याच्यात वेगवेगळे विषय आहेत. बरं. तो वेगवेगळ्या विषयावर आधारित आहे. बरं. सर, आता तुमच्या उसवन या कादंबरीला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. याच्याकडे आपण वळूया. तर ही जी उसवन आपण कादंबरी लिहिली, तर ही कादंबरीमध्ये तुमच्या कोणत्या भावना तुम्ही व्यक्त केल्यात? ही कादंबरी कशावर अवलंबून आहे याबद्दल आपण काय सांगाल? ही कादंबरी शिवणकामावर अवलंबून आहे. बरं. सुरुवातीला मी कविता लिहिल्यानंतर मला असं वाटलं की आपलं जगणं निव्वळ कवितेतनं आपल्याला मांडणं मर्यादित होत चाललंय, तर काहीतरी दीर्घ लिहिलं पाहिजे ह्या विचारातून ह्या कादंबरीचा जन्म झाला. ह्या कादंबरीमध्ये आज आपण बघतो की रेडीमेड कपड्यांची चलती वाढल्यामुळं जे काही शिवणकाम करणारे माणसं असतील, कारागीर असतील, तर ह्यांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न बिकट झालेले आहेत. उपासमारीसारखे प्रसंग वाढले आहेत. त्यांच्या जगण्याची एकूण होरपळ, त्यांच्या जगण्याचे अनेक प्रश्न असतील जीवन जगत असताना, तर त्या विषयावर ही कादंबरी आधारित आहे. बरं. ह्या कादंबरीचा मुख्य विषय हा तोच आहे. त्यामध्ये एक विठू नावाचा नायक आहे. गंगा ही त्याची पत्नी, नंदा ही त्याची मुलगी आणि त्याचा लहान मुलगा सुभाष, असं हे कुटुंब आहे. पुन्हा त्याच्यासोबत येणारं गाव आहे. गावातली बरी वाईट माणसं आहेत. आजचा एक उसवत चाललेला आपल्या जगण्याची उसवण सांगत असताना आपल्या समाजाची ही जी उसवण होत चाललेली आहे, म्हणजे माणसं माणसापासून लांब जाणं, बारीक सारीक गोष्टीवरून भांडणं होणं, किंवा माणूस केंद्रीय जगण्यापासून ते भौतिक गोष्टी किंवा पैसा केंद्रीय जगणं जे अलीकडच्या काळात कोरडं होत चाललंय, ते एक प्रकारे समाजाची विण उसवत चाललेलं समाजाची उसवण अधिक आपल्या जगण्याची उसवण, अशा प्रकारे ह्या कादंबरीमध्ये एकूण पट मांडण्यात आलेला आहे. बरं.
सर, ही कादंबरी लिहावी असं तुम्हाला कधी वाटलं? अगोदर सुरुवातीला मी कविता भरपूर लिहिल्या, पण मी तुम्हाला म्हणालो तसं 2015 नंतर ते सुचण्याचं किंवा लिहिण्याचं प्रमाण जास्त वाढल्यानंतरच्या काळामध्ये आपल्याच जगण्याचं प्रतिबिंब किंवा आपण जे संवेदनशीलतेने ज्या ज्या गोष्टीवर विचार करतो, ज्या अनुभवातनं जातो, ज्या भवतालातून जातो, त्या कुठंतरी आपल्या लिखाणात विचारात प्रतिबिंबित होत असतात. माझ्या कवितेतही क्रमशः माझं जगणं उमटू लागलेलं होतं. माझ्या जवळच्या जे काय आपले स्नेही लोक असतील त्यांनी सांगितलं की तुझ्या जगण्यामध्ये तुझ्या एकूण शिवणकामाचे संदर्भ येत राहतात, पण ते कवितेत मर्यादित होत चाललेले आहेत. मलाही ते जाणवलं. कवितेतून आपण मर्यादितरित्या हे मांडू शकणार नाही. ह्याला जर चांगलं मांडायचं असेल तर दीर्घ लिहावं लागेल असा विचार मनात आल्यानंतर ही कादंबरी लिहायचा विचार केला. बरं सर, जेव्हा या कादंबरीला पुरस्कार मिळाला तेव्हा आपल्या भावना कशा होत्या आणि तेव्हा आपण कुठं होतात, आणि त्याचबरोबर तुमचे जे नातेवाईक आहे, परिवार आहे, तर त्यांनी तुमच्याकडे कशा भावना व्यक्त केल्या? पुरस्कार मिळाल्यानंतर निश्चितच आनंद वाटला, कारण आपण आपल्या एक जगण्याची गोष्ट सांगितली, आपल्या कष्टाची गोष्ट सांगितली, आपल्या होरपळीची गोष्ट सांगितली आणि त्याची कुठेतरी नोंद घेतली गेली, याबद्दल आनंदच वाटला. पुरस्कारामुळं नंतरच्या काळात आपल्याला नवीन काम करण्यासाठी बळ मिळत असतं. त्याच माझ्याही भावना आहेत. आणि जे काही नातेवाईक असतील, आपला मित्रपरिवार असेल, तर त्यांनी अभिनंदन केलं, शुभेच्छा दिल्या. ह्या एकूणच म्हणजे आनंददायक गोष्टी होत्या, कारण कुण्या काळी संघर्ष करत असताना आपण एकटे असतो, पण त्याची कुठेतरी चांगली परिणिती झाली, फळ मिळाल्यानंतरचं जे एक जगणं असतं, तर ते एकूण आनंददायी अनुभव होता. नक्कीच सर. सर, आता कादंबरीला पुरस्कार मिळाल्यानंतर तुमची नक्कीच जबाबदारी वाढलेली आहे, तर यानंतर आपल्या लेखनातून कुठल्या कुठल्या प्रकारच्या साहित्य जन्माला येणार आहे? यानंतरच्या काळामध्ये बेरोजगारीसारखा आपल्याकडं जो प्रश्न आहे, किंवा मग वय होऊन सुद्धा मुलांची लग्न जमत नाही आहेत, म्हणजे समाजाची एक मानसिकता वगैरे, अशा काही गोष्टीला धरून नंतरच्या येत्या काळामध्ये कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न असणार आहे. बरं सर, तुमच्या कादंबरीचं पहिलं प्रकरण आहे, त्याची सुरुवात अशी आहे की रेडिओवर गाणं सुरू होतं. या गाण्यात जणू त्याच्या जगण्याचं चित्र उमटलं होतं. एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझी या आयुष्याचे. सर, हे जे तुम्ही पहिलं जे शब्द म्हटलं तो रेडिओचा म्हटला, रेडिओवर गाणं सुरू होतं, तर आपल्या जीवनामध्ये रेडिओचं काय तुम्ही महत्त्व सांगाल? रेडिओ पहिले ते 7वीपर्यंत घरामध्ये रेडिओ नव्हता, पण मी 8वीला गेल्यानंतर मला चांगलं आठवते की वडील एका दिवाळीमध्ये सीझन होता असं टेलर कामाचं भरपूर, तर त्याला आधी आपल्या पॅन्टला खाली हातशिलाई करावी लागायची. तर ती मी हातशिलाई जवळपास 100 पॅन्टची हातशिलाई केली होती. तरी वडिलांनी तेव्हा एका पॅन्टला 1 रुपया ह्या हिशोबाने मी त्यांना पैसे मागितले होते. बरं. आणि मग दुकानात जाऊन मला म्हणले पैसे कशासाठी पाहिजेत तुला, तर मी म्हणलं आपल्या घरी रेडिओ आणायचा आहे. तर मग तेव्हा त्यांच्याकडले पुन्हा अजून 20-30 रुपये तेव्हा द्यावे लागले आणि 120 का 30 रुपयाला रेडिओ आणला घरी, रेडिओ FM. तर त्यानंतरचा जो काळ होता, नंतरच्या काळात मी टेलर काम शिकलो आणि टेलर काम करत असताना रेडिओ कायम सोबत राहिलेला. म्हणजे वेगवेगळी नवी जुनी गाणी असतील, आकाशवाणी केंद्रांचे कार्यक्रम असतील, विविध गीतकारांच्या मुलाखती, वेगवेगळ्या संगीतकारांच्या मुलाखती, नाट्यतरंग कार्यक्रम असेल, असे वेगवेगळ्या कार्यक्रमामुळं खरं तर रेडिओमुळं आयुष्य समृद्ध होत गेलं. आणि आपलं जे एकूण जगणं आहे, एकूण कष्ट आहे, रेडिओविषयी अशी भावना आहे की आपण कष्ट करत असताना ते कानावर पडणाऱ्या शब्दांमुळं कुठंतरी ते कष्ट थोडंसं हलकं होतं. ह्या भावनेमुळे रेडिओ आजपर्यंत सोबत आहे. नक्कीच. सर, आता तुम्हाला युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे, तर हा पुरस्कार मिळत असताना जेव्हा तुम्ही स्ट्रगल करत होता तेव्हा तुम्ही एखाद्या साहित्य संमेलनामध्ये किंवा स्थानिक साहित्य संमेलनामध्ये सहभाग घेतला होता का? 2019च्या जे साहित्य संमेलन झालं होतं अखिल भारतीय, तर त्या साहित्य संमेलनामध्ये मी सहभाग घेतलेला होता. बरं. आणि पुस्तक खरेदी वगैरे ही केलेली होती आणि कविताही सादर केली होती कविकट्ट्यावर. बरं.
सर, सध्याचं जे मोबाईलचं युग आहे किंवा मग बदलतं युग म्हणता येईल, तर या बदलत्या युगामध्ये युवक हे साहित्याकडे कमी वळत आहेत किंवा मग युवकांना साहित्याचं स्टेज उपलब्ध नाही, असं तुम्हाला कधी वाटतं का? नाही, मुळात कसं आहे, चांगला म्हणजे एखादा लेखक तयार होण्याआधी तो चांगला वाचक असणं गरजेचं असतं आणि वाचक तयार होण्यासाठी त्याच्यात वाचनाची आवड गरजेची असते. तर आपल्याकडं साहजिकच टी व्हीचा काळ असेल, नंतरच्या काळात मोबाईलचा काळ असेल. ह्या काळामध्ये काय झालं की मोबाईल तर नेहमी सोबत असतो. आधी टी व्ही घरात असायची, माणसं बाहेर गेल्यानंतर तरी ती मोकळी होती. पण आता मोबाईल सोबतच असल्यामुळे पूर्ण वेळ त्यातच. तर तुमचा जो वाचण्याचा जो आवडीचा प्रकार आहे किंवा वाचण्याची आवड, ह्या अशा गोष्टींमुळे कमी होते. पण आता हे बदल स्वीकारत आपल्याला पुढं जावं लागत असतं. तर त्या गोष्टीकडे कसं बघायचं की वाचनाची आवड आपल्याला शालेय जीवनापासून लागली पाहिजे. बरं. आणि त्याचे प्रयत्न विशेषतः पालकांकडून जास्त होणं गरजेचं आहे. चांगली जी पुस्तकं असतील त्यांच्याकडून शाळेव्यतिरिक्त जी काही पुस्तकं असतील, चांगली चित्र असतील त्याच्यात किंवा चांगल्या गोष्टी असतील, तर वाचनाची आवड लागल्यानंतरच्या काळामध्ये नंतर जर ती चांगलं वाचन करत गेली तर नंतर त्यातनं लिहिणारेही वाढतील. मुळात वाचणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे लिहिणाऱ्यांचीही संख्या तुम्ही म्हणता तसं जाणवते. बरं. सर, तुम्ही लेखन करत असताना तुम्ही कोणत्या साहित्यिकाचा, कुठल्या व्यक्तीचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर होता? मी तुम्हाला म्हणालो तसं जेव्हा वाचनालयामध्ये मी गेलो आणि वाचनालयामध्ये सुरुवातीला चित्रांची वगैरे पुस्तकं बरीच वाचण्यात आली. अशी चित्र असायची, थोडासा मजकूर असायचा अशी. नंतरच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक कादंबऱ्या वाचनात आल्या. बरं. आणि त्या कादंबऱ्या वाचत असताना असं लक्षात आलं की अण्णाभाऊंनी किती कष्टकरी लोकांचं, सामान्य माणसाचं जगणं त्यांच्या समर्थ शब्दात मांडलंय. आणि ही माणसं कुठल्याही अर्थानं आपल्याला परकी वाटत नाहीत, हे पर्यायानं खुद्द आपलीच गोष्ट वाटत राहते. तर त्यामुळं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य मला आवडतं. आणि कुठंतरी मलाही असं वाटलं की त्यांच्या साहित्यात सामान्य माणसाचं जगण्याचं, कष्ट करण्याचं, भोगण्याचं चित्रण आहे, तर आपणही आपली गोष्ट सांगावी, अशी प्रेरणा मिळाली. सर, शेवटी जाता शेवटचा प्रश्न की आजच्या युवा पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी किंवा वाचणं किती महत्त्वाचं आहे, याबद्दल आपण आजच्या युवा पिढीला काय संदेश द्याल? वर्तमानपत्र असतील, अनेक ठिकाणी साहित्य संमेलनं होत असतात किंवा महाराष्ट्र शासनाकडून किशोर मासिक निघतं, असे बरेचसे पर्याय आहेत. किंवा शासकीय मुद्रणालयातून चांगली पुस्तकं बाहेर पडतात. तर अशी वेगवेगळी पुस्तकं विकत घेऊन वाचली पाहिजेत. त्या वाचण्यातनं बरीचशी नवीन नवीन माहिती होऊ शकते. केवळ साहित्याच्याच अंगाने नाही तर तुम्हाला वेगवेगळ्या ज्या बी क्षेत्रात तुम्हाला आवड आहे, विज्ञान क्षेत्र असेल किंवा इतरही कुठल्या, तर प्रत्येक विषयावरची पुस्तकं उपलब्ध आहेत. पुस्तकं विकत घेऊन वाचणं ही खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्यातूनच माणसाच्या एकूण विचारसरणीवर प्रभाव पडत असतो, त्याची विचारसरणी बनत असते. नक्कीच सर. सर, आज तुम्ही येथे आलात आणि आपल्याशी मनमोकळेप्रमाणे गप्पा केल्या, त्याबद्दल श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. थांबूया. धन्यवाद. धन्यवाद सर. अक्षर या साहित्यविषयक कार्यक्रमात आत्ताच आपण उसवन या कादंबरीसाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक देविदास सौदागर यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.